मी सय्यद हारून अली, दैनिक लोकफन न्यूजमध्ये स्वागत आहे। आज दिनांक 24 डिसेंबर 2024 आज राष्ट्रीय ग्राहक दिन निमित्त आपण सिल्लोड शहरातील आपले कर्तव्याध्यक्ष तहसीलदार संजयजी भोसले साहेब आपल्या सोबत आहे। यांच्याकडून यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया की ग्राहक संरक्षण दिवस म्हणजे हा एक सुरक्षिततेचा काढलेला आणि आज एवढं सोपं झालेलं आहे। डिजिटल दौर आहे, ऑनलाईन सिस्टम आहे। कुठल्याही प्रकारचे ग्राहकांना अडचण आले तर ते ऑनलाईन पद्धतीने ग्राहक आपले समस्या मांडू शकतात। सर आपल्या सोबत आहे। सर नमस्कार, आपलं दैनिक लोकफन न्यूजमध्ये सर स्वागत आहे। आपल्या सोबत आहे भोसले सर, तहसीलदार सिल्लोड शहराचे। नमस्कार सर, ग्राहक संरक्षण दिवस आज राष्ट्रीय दिवस आहे, आज डिजिटल दौर आहे, याबद्दल ग्राहकांना खूपच सोपं झालेलं आहे आपल्या समस्या मांडवायला, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करा सर। आज 24 डिसेंबर ग्राहक संरक्षण दिन असल्याकारणानं आपल्या तालुक्यातला ग्राहक जागृत व्हावा ह्या उद्देशाने आज आम्ही इथं राष्ट्रीय ग्राहक दिन आयोजित केला होता। त्यानिमित्ताने बरेचसे ग्राहक हजर होते। संस्था चालक, पेट्रोल चालक, रेशन दुकानदार, काही किराणा व्यापारी, बरेचसे व्यापारी वर्ग हजर होता। त्यांना आपण व्यवस्थित सूचना दिल्या, बाबा ग्राहकाचं कसं समाधान होईल याबद्दल आपण पाहावे, जास्तीत जास्त त्यांना अडचण होऊ नये ह्या बाबतीतही मी त्यांना प्रत्यक्ष सूचना दिलेल्या आहेतच। सर आज नवीन मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे। आता नागपूरचे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आपले महसूल मंत्री आहे, राज्यमंत्री महसूल योगेशजी कदम आहे आणि ह्या मंत्रिमंडळाचे नियम आणि ग्राहक संरक्षणासाठी हे सुद्धा कर्तव्याध्यक्ष पद्धतीने कार्य करत आहे। तर तुमच्याबद्दल काय काही नाही, जे काही शासनाकडून आदेश येतील त्याचं पालन करून आपण इथलं कारभार करू। सर अजून एक मला विचारायचं आहे, 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर परतीचा पाऊस झालेला आहे, यामध्ये आपल्याकडं शेतकऱ्यांसाठी अतिवृष्ट दुष्काळाची यादी तलाटे 8 महसूल विभाग आहे, या मार्फत आपल्याला तलाट्याची यादी तयार करणं चालू आहे आणि जे शेतकरी बंधू आहेत, शेतकऱ्याचं निसर्गावर अवलंबून राहतं, कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ, तर यादी करणं तयार झाली होती। किती 31 डिसेंबर 2024 पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे पडणार आहे, त्याबद्दल तुमचं काय बोलणं सर? ठीक आहे, मी पुन्हा येईल। जय जय महाराष्ट्र। आल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि साहेबांच्या आदेशाने हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी घोषित करतो। पत्रकार राष्ट्रीय बँकेचे व्यवस्थापक, पेट्रोल पंप धारक, एजन्सी धारक आणि आमचे चौकदार दुकानदार, आजचा दिवस ग्राहक नमस्कार दिवस आहे। आपण मला राजोपर्यंत सांगितलं ग्राहक दिन हा रोजच असला पाहिजे, एक दिवस नाही असला पाहिजे। जोपर्यंत ग्राहक जागृत होत नाही तोपर्यंत विकास होत नाही। आणि आता माझ्याकडे जे उपस्थित आहात सगळे आपण संस्था चालक आहात, सेवा देणारे आहोत। आपण आता संघटनेने सांगितले आपण ग्राहक आहात, तुम्ही रेशन दुकानामध्ये ग्राहक आहे, आम्ही शेवटी ग्राहकच आहे, परंतु आपण जे आता हे सगळे उपस्थित आहात आपण सेवा देणारे आहोत। प्रत्यक्षात ग्राहक सगळेजण जे असतात प्रत्येक ग्राहकांनी सेवा देणार आहेत। आणि आता जे पत्रकारांनी जे सांगितलं ग्राहकांना आपण कशी सेवा सुविधा द्यावी असंही पहिल्या आपण करूया। जास्तीत जास्त सेवा द्या, आपल्याकडे कुठल्या अडचणी कुठली तक्रार होऊ नये, दुकानदाराने त्यांच्या रेट चार्ट लावला पाहिजे, तक्रार निवारण ठेवला पाहिजे, पंपवाल्याने त्यांची तक्रार निवारण ठेवला पाहिजे, रेट लावला पाहिजे, ग्राहकांना माहिती पाहिजे। ग्राहकांकडून आपण जेवढा मोबदला घेतो त्या मोबदल्याप्रमाणे आपण सेवा पुरवतो का नाही याची खात्री प्रत्येक उपभोक्त्याने केली पाहिजे आणि त्याप्रमाणे सेवा दिली तर हा ग्राहक दिला खरोखरच साधे झालं असं मी आणि तुमच्या काही ज्या अडचणी आहेत, काही दुकानदारांच्या ज्या काही अडचणी त्यासाठी आपल्याला तहसीलदार आहे, जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत, आयुक्त आहेत, आपल्या संघटना आहेत, त्या माध्यमातून तुमच्या ज्या अडचणी मी जाणू शकतो। तुम्हाला पार्टनर मशीनच्या प्रॉब्लेम आहे, टेक्निकली प्रॉब्लेम आहे, सध्या ऑनलाईन युग आहे, आपले परवानदार जुनेच आहेत, डिजिटलमध्ये परवानदार आलेले नाही, त्यामुळे अडचणी व्यक्त होतात। तसं जर दाखलेला माही सेवा वगैरे आम्ही ऑपरेटर वापरलेले आहेत, ऑपरेटर मार्फत ती यंत्रणा चाललेली आहे। मग ती जर करायला थोडाफार वेळ लागेल शासनाला, ती जर वेळ आली तर आपण परवानदार जुने राहणारच नाही, त्यामुळे ऑपरेटर काय चालत नाही। तुम्ही पण ऑनलाईन टेक्निक करा, टेक्निकल प्रॅक्टिस करा, टेक्निकलच्या काय अडचणी जाणून घ्या। तहसील ऑफिसला ऑपरेटर आहेत, कलेक्टर ऑफिस आहेत, जिल्हा कोर्टामध्ये ऑपरेटर आहेत,
आम्ही संपर्क करतो तुमची ज्या वेळेला